हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मजेत ना? आज मला करायचं होतं एकटीचं जेवण. आणि एकटीचं जेवण म्हटलं की काय करावं हे सुचत नाही. तुम्हाला पण असा प्रश्न पडतो का? तर मग चला बघूयात काय काय आहे घरामध्ये. इथे माझ्याकडे शिमला मिरची आणि कारलं होतं, तर मी पटकन कारलं उचललं, कारण कारलं मला फार आवडतं. कारल्याचे गुण तर तुम्हाला माहीतच असेल. मग काय, पटकन कारलं कापून घेतलं, त्यात हळद मीठ टाकून लिंबू पिळून साईडला ठेवलं. मोजून लसणाच्या 5 पाकळ्या ठेचून घेतल्या. कांदा पण साईडला कापून ठेवला होता. ही बघा माझी तयारी झाली. साईडला पीठ मळून ठेवलं, म्हणजे भाजी टाकत तोपर्यंत ते छान भिजलं जाईल. आणि कढई तापत ठेवली, त्याच्यामध्ये तेल टाकून मोहरी आणि हिंग टाकून घेतलं. छान तडतडल्यानंतर त्यामध्ये लसूण ठेचलेला तो टाकला आणि छान हलवून घेतला. त्यानंतर कांदा टाकला. ब्राऊन झाल्यानंतर त्यामध्ये हळद मीठ लावलेलं कारलं टाकलं आणि छान हलवून घेतल्यानंतर मीठ टाकलं, मसाला टाकला. मग ते छान हलवून त्यावर झाकून ठेवलं. तोपर्यंत पीठही छान भिजलं होतं. मग 2 गोळे करून फुलके बनवायला घेतले आणि हे असं मध्ये मध्ये हलवून पाणी टाकलं त्याच्यामध्ये आणि गूळ टाकलं, म्हणजे कारलं कडू लागणार नाही. चला आता मग साईडला तवा तापत ठेवला आणि त्याच्यावर फुलके टाकले. ही इथं बघा भाजी ऑलमोस्ट रेडी झाली. 2 मिनिटानंतर मी बंद केली. फुलका रेडी झाला आहे आणि इकडे भाजी रेडी झाली. गॅस बंद केला आणि मी इथं घेते जेवायला. तुम्ही जेवलात का? कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल